मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये थोडेसे आता पुढच्या काही हप्त्याचं या ठिकाणी विवरण कशा पद्धतीनं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल पुढचे 9 हप्ते सुरळीत कसे येणार आहेत, मोठी घोषणाच त्यांनी करून टाकलेली आहे आणि पुढचं सगळंच त्यांनी सांगितलेलं आहे. काय आहे बातमी, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला. आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आणि काही महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहेत किंवा काही महिलांना आले असतील. मात्र त्याचबरोबर पुढच्या 9 महिन्यांसाठी 35,000 कोटींची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे 9 हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. काही महिलांचे पैसे पडलेले आहेत, काहींचे राहिलेले आहेत, असे अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर आज पुढील 9 हप्त्यांची या पैशांची तरतूद केली असल्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि येणारे 9 हप्ते या ठिकाणी कुठलीही अडचण नसताना आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी वितरित होणार आहेत, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे.